विहेकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी शोकसभेमध्ये 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. शोकाकुल समुदाय आबांच्या बद्दल सांगा. आठवडा गावात त्यांच्या सर्व कुटुंबाबरोबर व्यक्तिगत मी माझ्या कुटुंबाच्या जवळचे संबंध आहे. त्यांचे बंधू बाळासाहेब त्यांचे व्यक्तिगत फार उत्कृष्ट अशा प्रकारचे शेती करते. त्याच्यानंतर माझ्या अत्यंत जवळचे असते बापूंचे संबंध होते. आणि काम करतो ज्येष्ठ नागरिक संघटनेचं मी राज्य काम पातळीचे काम करताना आम्हाला माझ्या पाठीशी होता. आम्हाला सर्व आम्ही वेळ थोडा आहे. आम्हाला सर्व क्षेत्रात कामं केली. मला चांगलं आठवत आहे 21 वर्षापूर्वी अभयसिंह महाराजांच्या मातोश्री आईसाहेब महाराज यांना आबांना भेटत होते. आमचे भूमीचे एक जाधवराव त्यांच्याबरोबर होते आणि त्यांना घेऊन मग ते आम्हाला म्हटलं की आपल्याला आरवळा द्यायचे. आबांच्या घरी आरवळा गेले आईसाहेब महाराज काय असेल ते काम सांगितलं. आबांनी सांगितलं म्हटलं आईसाहेब आपण नुसता फोन केला का आपण माझ्या घरी आला माझ्या कुटुंबाचं मोठेपण आहे. आबांनी आपली मुलं मुली आबा मला ज्येष्ठ नागरिक संघटनेचा माझ्या पूर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये नरवडे सरांनी बांधकाम केलं आणि आबांनी नरवडे सरांनी पूर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेला आता गेले 7-8 वर्ष मी तिथं काम करतो. पूर्व संघामध्ये मला एक मोठा आजार होता. कुठे असतो की आम्ही आबांना बोलवायचो. संजीवनी हॉस्पिटलमध्ये आम्ही आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांच्याकडनं आरोग्य शिबिर घेतले. त्याचे प्रमुख बेंद्रे आम्ही आबा प्रमुख असायचे. आबांचे असतात कार्यक्रम आबांचे असतात कार्यक्रम. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघटना इंजिनियर संघटना सर्वच संघटनांशी संबंध होता. आणि अशा प्रकारचं ग्रामीण भागातनं एवढं उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्या काळात आम्हाला गव्हर्नमेंटच्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन म्हणजे जोग नाही. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज त्या काळामध्ये ॲडमिशन देखील असत नाही. फर्ग्युसन कॉलेजच्या काळामध्ये पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवपीचे ते इंजिनियर आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात त्यांनी काम केलं. विशेषतः म्हणजे आता साहेबांनी सांगितलं जसं कदम साहेबांनी की लोकशाहीमध्ये अधिकारी कसे असावे की ठीक आहे आल्याकडे अधिकारी आले की होऊ शकणारे म्हणणाऱ्यांची शक्यता आहे. हे असं नाही टेक्निकल अडचण दाखवलं. आम्हाला कधी टेक्निकल अडचण दाखवलं नाही. नियमात नसलं तरी देखील नियमात बसवता येत कसं याचा आम्हाला प्रयत्न केला. इंजिनियर्स लोकांना सगळ्यांना वाटतं आणि योगाच्या दृष्टिकोनातून आबांच्या कर्तृत्वाने त्यांचं कुटुंब आपण मला नेहमी म्हटलं की नातीबद्दल आणि उत्कन्नेबद्दल सांगायचे. माझी कन्या डॉक्टर झाली नातीने काय काय मिळवलं आबांनी नेहमी मला केलं. आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला गाडी घेऊन कुपर करून आमच्या त्याच्या काळात देशमुखांनी गाडी लावायची आणि त्या बागेमध्ये 5 किलोमीटर 4-5 किलोमीटर चालायचं. आबा चालण्यामध्ये की आम्हाला मामा आश्चर्य वाटलं की 5-5-6 इतकं भरपूर कष्ट केले. शेवटच्या काळामध्ये प्रजापितामध्ये मला भेटला. मला म्हणजे आम्ही पाहायला जाऊन आलो 2-3 वेळा. प्रजापितामध्ये आरोग्य अशा प्रकार केले. आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये विशेषतः इंजिनियर्स असोसिएशनचं केवढं काम पूर्वी तुमचे सातारा एक चांगली केलेले केले. तुमच्या गावांनी त्या काळामध्ये फार इंजिनियर्स असोसिएशन कृषी सेवा संघटना असो ज्येष्ठ नागरिक संघटना असो सामाजिक कार्य असो आबांचं कार्य हे एवढं मोठं सामाजिक कार्य आहे की शासनातर्फे त्याची दखल घेतली जायला पाहिजे. शासनातर्फे आता सर्वांना वेळ आहे तेव्हा आबांनी जे काही सामाजिक कार्य केलं त्यांचे कौटुंबिक त्याचे बंधू दादा बापू शाहू शिक्षण संस्था एक आदर्श शिक्षण संस्था कुपर कॉलनीमध्ये एक आदर्श कॉलनी अशा प्रकारे आदर्श अशा व्यक्तिमत्वाला पूर्व ज्येष्ठ नागरिक संघ त्याचप्रमाणे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा राज्याचा संघ महासंघ आहे फेस्कॉम राज्य संघटना पुणे विभागाच्या तर्फे आणि ज्येष्ठांच्या तर्फे मी आम्हाला श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्यात शांती मिळावं आणि उत्कृष्ट भाषा उत्कृष्ट वडील उत्कृष्ट आजोबा सर्व प्रकारे काम करणारा आदर्श व्यक्तिमत्व आपल्यामध्ये गेलं याबद्दल मी दुःखी व्यक्त करतो.
त्यांना श्रद्धांजली वाहून मी थांबतो. थँक्यू. चांगल्यापैकी परीक्षा आला. अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी, अतिशय सालस माणूस आणि सगळ्यात महत्त्वाचं की या वयात तिथे अतिशय चांगलं म्हणजे दररोज व्यायाम करायचे, दररोज उभा होतं. बऱ्याच वेळा माझ्या ऑफिसवर येऊन गेले, काही प्रॉब्लेम असला तर ते मन मोकळेपणाने चर्चा करायचे. मनाला चांगला माणूस, एक आदर्श व्यक्तिमत्व, म्हणा आदर्श अधिकारी आपल्या तो निघून गेला. त्याबद्दल आपल्या सर्व वैभव व्यक्तीच्या त्यांच्या कुटुंबावर जो कसा डोंगर कोसळला त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी. आणि या लोकसेवेच्या निमित्तानं मी एवढंच म्हणेन की आपापलं व्यक्तिमत्व अधिकारी, एक प्रशासन अधिकारी आपल्या तो निघून गेला, पण त्यांच्या स्मृती मात्र त्यांचे आदर्श नेहमी आपल्या स्मरणात राहतील. हे आदर्शच आपण घेऊन त्यांच्या स्मृती जगूया. त्यांनी जे काही समाजासाठी प्रति आदर्श निर्माण केले ते आदर्श नक्कीच प्रेरणादायी आहे. एवढं बोलून मी स्वतःच्या कुटुंबियातर्फे व सातारा जिल्हा वकील संघटनेचा अध्यक्ष आहे नात्यानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून माझ्या आबांचं गाव माझं नाचोड आणि अगदी लहानपणापासून मी गावी जात असे. आणि त्यांचे वडील ते माझे मामा अत्यंत जवळचे मित्र आणि जिव्हाळा. आम्ही त्यांच्या घरी जायचो, जुन्या घरी. जुनं घर आमचं शेती सुरू व्हायची. आणि त्यानंतर आबांचा माझा फारसा संबंध आला, परंतु ते बारामतीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. आणि माझे पाहुणे होते जे शांताराम देवेकर पुण्याचे माजी महापौर त्याकडे गाजलेले, त्यांना वीज कनेक्शन हवं. तर ते म्हणल्यामुळे तुमच्या गावामध्ये आमच्या पाहुणेच आहे. त्यांनी मला बारामतीला नेलं आणि त्यांना कनेक्शन पाहिजे तर अवघड ठिकाणी ते आबाने 8 दिवसात दिलं. आबाने शेतकऱ्यांसाठी किती कार्य केलेलं आहे सगळ्याची गरज नाही, सगळ्या महाराष्ट्राला ते माहीत आहे. त्यानंतर आबा कराडला शेवटच्या 4-5 वर्ष होते. त्या काळात मी वाईला प्राचार्य होते संगीत, आणि त्यांच्या स्पोर्टच्या स्पर्धा घ्यायच्या होत्या. तर त्यांनी माझं कॉलेज निवडलं. मी त्यावेळेस भाऊंना विचारलं, त्यांनी परवानगी दिली आणि त्या ठिकाणी मोठा नारायण आणि मोठा कार्यक्रम झाला. आणि तेव्हापासून आमचा परिचय वाढत गेला. त्यानंतर मुलांच्या शिक्षणाबाबत काही प्रश्न असतील ते माझ्याकडे यायचे, सोडवायचं. मुलांचे काय प्रश्न असतील ते सोडवायचं. परंतु खरा सेवानिवृत्तीनंतर 2001 साली पूर्वा ज्येष्ठची स्थापना केली. त्यात आम्ही दोघेही होतो. संघ वाढवला. थोड्याच काळानं मराठा सेवा संघाचं ते अध्यक्ष झाले, मी उपाध्यक्ष झालो. आमचे रसाळ सचिव होते. आम्ही तिघांनी मिळून त्या संघाचं प्रचंड काम केलं. आबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे राजघराण्याचे फार जवळचे संबंध होते. आणि ह्या राजघराण्याला म्हणजे उदयन महाराज आणि त्यांच्या मातोश्री यांना आम्ही पानिपतनं नेलं. त्याला तिथं मोठा सत्कार झाला. आणि आपल्या सातारच्या राजधानीचं महत्त्व काय आहे यावेळी ते आम्हाला त्यावेळी आम्हाला कळलं. दिल्लीपासून पानिपतपर्यंत त्यांचा मोठा सत्कार ठिकठिकाणी राहिले होते. राहायला किती लोक मानतात हे त्यावेळी आम्ही पाहिले. आबांचं आणि माझं जिव्हाळ्याचे संबंध रोज भेट. आता अलीकडं मी थोडा आजारी पडलो होतो, त्यामुळे आमची भेट कमी व्हायची. परंतु ते प्रजापितामध्ये आम्ही अलीकडं काम करत होतो.
पूर्वाजिष्टचं काम केलं, मराठा सेवा संघाचं काम केलं आणि ते सगळ्यांबरोबर आता प्रजापित्याचं काम त्यांचं फार महत्त्वाचं आहे. पूर्वी कुपरपाल्यातलं कोणी तिकडं जात नव्हतं, रामा स्वतः पॉम्पलेट घेऊन मला घेऊन बरोबर जायचं, सांगायचे असं आहे तसं आहे आणि लोकांना ते पटवून द्यायचे. हळूहळू त्या संस्थेचं काम वाढलं. असे आबा ही अत्यंत लोकप्रिय व्यक्ती होती, माणसावर प्रेम करणारी व्यक्ती होती आणि ते दानशूर होते. हे तुम्हाला माहीत नाही, बऱ्याच लोकांना माहीत नाही. ते प्रजापिताला दर महिन्याला 1000-2000 रुपये द्यायचे. कुठलाही कार्यक्रम असू ते देणगी द्यायचे. असं एक महान व्यक्तिमत्व होतं. असं ते अचानकपणे आपल्याला सोडून गेले, परंतु त्यांच्या आत्म्याला निश्चित शांती लाभेल आणि लाभावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ते जमलेलो आहोत. आबासाहेबांचा कुपर कॉलनीचा अतिशय संबंध स्नेहाचे होते. कारण कुपर कॉलनीच्या जडणघडणीत त्यांचा वाटा फार मोठा आहे. पुनरुक्तीचा दोष मी पत्करणार नाही, कारण आबासाहेबांच्या बद्दल बरेच जण सांगतील. पण एखाद्या खेडेगावातून आलेला माणूस किती मोठ्या परिस्थितीत आपण फॅमिली सांभाळतो आणि स्वतःही मोठा होतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आबासाहेब आहे. कारण एज्युकेशन इज द ओनली ॲसेट, शिक्षण हीच केवळ आपली मालमत्ता आहे हे धरून त्यांनी सुरलीसारख्या गावाचं शिक्षण सुरू केलं, रहमतपूरला केलं. त्याचं प्राथमिक आणि इंग्लिशचं शिक्षण रहमतपूर आणि सुरलीसारख्या ठिकाणी जाऊन पुन्हा COAP हे फार रेप्युटेड इन्स्टिट्यूट आहे, तिथं जाऊन त्यांनी इंजिनिअरिंगचं कॉलेज करून ते अभियंता म्हणून MSc मध्ये लागले आणि त्यानंतर एक उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांनी फार चांगलं काम केलं. पण त्याचबरोबर एक सामाजिक जाणीव घेऊन, कारण त्यांच्याशी संबंध म्हणजे शेतकरी किंवा इतर सर्वसामान्य लोकांचे जे आहेत, तर त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा त्यांनी फार प्रयत्न केले. वैयक्तिक माझं उदाहरण तर आहे, जे शेती आपण डेव्हलप करत असताना त्यांनी कशी शेतकऱ्यांना मदत केली. तर त्याचबरोबर आमच्या कॉलनीवरही त्यांचं लक्ष होतं. त्याचं 1-2 उदाहरणं मी सांगणार आहे तुम्हाला. मला आठवतं की 1986 साली ज्या वेळेला MSCBची लाईन टाकायचा हा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेला केवळ आमच्या कॉलनीसाठी त्यांनी लाईन टाकण्याऐवजी अंडरग्राऊंड लाईन टाकण्याचा एक प्रस्ताव आणलेला होता आणि त्यासाठी कॉलनीतल्या प्रत्येकानं जस्ट 501 रुपये द्यायचे होते. दुर्दैवाने 500 रुपये त्यावेळेला फार मोठी अमाऊंट आणि त्यामुळं आमच्या कॉलनीत जमू शकली नाही. त्यामुळं त्यांनी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून सुद्धा आमच्या कॉलनीला आज सुद्धा ओरडच तारा लाईनच्या बाहेर. त्याच वेळेला कदाचित अंडरग्राऊंड लाईन इथं कुपर कॉलनी कुठली बसलेली आहे. कुपर कॉलनी ही नेहमीच आदर्श राहिलेली आहे आणि कुपर कॉलनीच्या मार्गदर्शनात ते प्रत्येक वेळेला भेटले की विचारणार हे झालं का, ते झालं का, ते झालं का. आणि त्यांच्यासारखा ॲक्टिव्ह माणूस मी अजून तरी बघितलेलं नाही आहे. कारण मुलीपासून जे त्यांचं शिक्षण सुरू झालं, त्यांच्या जाण्याच्या आदल्याच दिवशी आम्ही पुन्हा भेटलो होतो. ज्या दुसऱ्या दिवशी त्यांचा हा इन्सिडेंट झाला, त्याच्या आदल्या दिवशी प्रत्येकाशी जोक करत होते ते, हे कोण ओळखीचे असून ना, आता गेली 30 वर्ष एकत्र असून तुम्ही कोण, तुम्ही कुठं राहता, अशा पद्धतीनं ते चर्चा होत होती. आणि त्यामुळं त्यांचा एक हसता खेळता स्वभाव नेहमी लक्षात यायचा. कधीही राऊंड मारताना फिरताना आमच्या समोर आले की आम्हाला जाणवायचं तर बाबा आबासाहेब आलेले आहेत, काही ना काहीतरी विचारणार आहे. त्यांनी बरेच मोठमोठ्या संस्थांवर काम केलेलं आहे की जसं मराठा सेवा संघ आहे किंवा अभियंता संघ आहे की जिथं ते अध्यक्षही राहिलेले होते. आणि त्याचबरोबर शेवटी प्रजापिता ह्याच्यात सुद्धा ते जॉईन झालेले होते. म्हणजे थोडक्यात की बाबा वैयक्तिक पूर्व ॲडमिनिस्ट्रेटर, दुसऱ्यांदा सामाजिक जाणीव असलेलं आणि तिसऱ्याला अध्यात्माकडे वळलेलं त्यांचं क्षेत्रसुद्धा आम्ही ते बघितलेलं आहे. तर अशा आबासाहेबांना कुपर कॉलनीच्या वतीनं मी श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी एक प्रार्थना करून माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. मी आबासाहेबांच्या नातेवाईकातला एक जण आहे. आबासाहेबांच्या माझं नातं म्हणजे आबासाहेबांच्या मातोश्री आणि माझी पत्नी संतोषीला पांडुरंग माने रहमतपूरच्या फॅमिलीमधली सूर्यकांत माने, अशोक माने यांची बहीण
ती आणि आबासाहेबांच्या मातोश्री या दोन्ही मावस बहिणी. आणि मी हायस्कूल टीचर होतो आरबीला, मुख्याध्यापक म्हणून 15 वर्षापूर्वी रिटायर होऊन साताऱ्यात माझा डॉक्टर समर्थ म्हणून होता. त्याच्याबरोबर इथं राहतोय. माझं मूळ नाव नेर. आणि आबासाहेबांच्या प्रेरणेने आम्ही गेले 15-20 वर्ष त्यांच्या मी संपर्कात आहे. आणि आबासाहेबांच्यामुळं आमच्या नातेवाईकांची एकजूट झाली. जुन्या नातेवाईकांची सगळी एकजूट झाली. अगोदर एकजूट होतीच नाही असं नाही, परंतु फॉर्मॅलिटी म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला. आमचा बिग बँग फॅमिली म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला. त्यामध्ये प्रामुख्यानं सुरलीचे सगळे त्यांचे मामांची मुलं, त्यांच्या मिसेस, त्याच्यानंतर रहिमतपूरचे माझे सगळे मेहण्या, मी स्वतः माझी बायको आणि अनेक नातेवाईक असा आमचा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आबासाहेबांच्या प्रेरणेनं गेट टुगेदर, त्यांच्या कल्पनेतून गेट टुगेदर, आपण पाहुण्याचे गेट टुगेदर दरवर्षी करायचं असं ठरलं. त्याप्रमाणे 2 गेट टुगेदर साजरी पण झाली. त्यानंतर अगोदर 10-15 वर्षापूर्वी आबासाहेबांचे मामा, आबासाहेबांचं सगळं बालपण प्रामुख्याने सुरली रहिमतपूर या पट्ट्यात गेलं. प्राथमिक शिक्षण सुरलीमध्ये, माध्यमिक शिक्षण रहिमतपूरच्या आमच्या सगळ्या मेहण्यांच्या संपर्कात तिथं त्यांनी SSC पर्यंतचं शिक्षण घेतलं. आणि सुरली रहिमतपूर हे त्याचं फार अतिशय प्रेमाचं आणि अतिशय गतीचं असं गाव होतं. त्या गावातल्या दोन्ही गावातले पुष्कळ लोक त्यांच्या संपर्कात होते आणि शेवटपर्यंत संपर्कात आहे. आणि आजोळला ते कधी विसरणार नाही. आजोळांनी सुरुवात केली शिक्षणाची आणि आजोळच्या मामा मामी त्याच्यानंतर त्यांची मुलं सतत संपर्कात असतात आणि संपर्क राहिलेले आहेत. आणि व्हॉट्सअपवर तर अधिक संपर्क वाढलेला आहे. तर अशा आहे आबासाहेबांचा 13 दिवस झाले. 13 दिवस आबा निघून गेले. ते 13व्या निमित्तानं आपण इथं पिंडदानासाठी उपस्थित आहोत. पिंडदान आयुष्यात आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत 52 पिंडदान करावं लागतात. प्रामुख्यानं पहिलं पिंडदान कधी असते, बाळ जन्मलं, बाळ नाव पडला की साधारण पहिलं बाळपण म्हणजे माहेरीच होतं. तेव्हा आईची आई, आजी, बाळाची आजी ताबडतोब दही वाट चालवते आणि रस्त्यावरती गाडी दिशेला टाकते आणि जातात. त्याच्यानंतर 5वीला दुसरं, 7वीला तिसरं आणि 12वीला 4थं पिंडदान होतं. अशा प्रकारे ही 4 पिंडदान बालपणी होतात. आणि त्यानंतर 25-30 वर्ष आपलं शिक्षण वगैरे पूर्ण करून कुठेतरी जीवनात स्थिर होतो. नोकरी, व्यवसाय, शेती कुठेतरी तो मुलगा स्थिर होतो. आणि स्थिर झाल्यानंतर मग तो कुठे येतो, लग्न मंडपात येतो. 25-30 वर्षात आता 30, पूर्वी 25च्या लग्न होत होतो, आता 30 पर्यंत गेलेला आहे. तर तो लग्न मंडपात येतो. लग्न मंडपात सुद्धा तुम्हाला माहितीच आहे, लग्न सुरू व्हायच्या शुभमंगल व्हायच्या अगोदरच काका सांगतात घास ठेवा. अशा प्रकारचं हे एक पिंडदान आहे. त्यानंतर शेवटची पिंडदान ही 2-3 पिंडदान. त्यापैकी पहिलं पिंडदान म्हणजे तिसऱ्याला अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्याला पिंडदान एक असतं. त्याच्यानंतर 10व्याला पिंडदान आणि 13व्या पिंडदानासाठी आपण इथं आलं आहोत. तर ही 13 पिंडदानं अतिशय महत्त्वाची आणि आपण आपल्या हिंदू धर्मशास्त्र आपण करत असतो. अशा प्रकारच्या या 13 पिंडदानानिमित्त आज मी इथं हजर झालेलो आहे. आणि आबांची माझी जवळीक साधण्याचं कारण म्हणजे आम्हाला मी सांगीतिक संचालक होणार. आम्हाला संगीताची खूप आवड होती, गाण्याची खूप आवड होती. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आणि तसंच त्यांचा कला संगम ग्रुप प्रामुख्यानं कला संगम ग्रुप इंजिनियर लोकांचाच आहे प्रामुख्यानं. त्यामध्ये आबा सक्रिय होते. कन्या शाळेमध्ये किंवा पाठ्यक्रमामध्ये, शाहू कला मंदिरमध्ये अनेक संगीताचे कार्यक्रम असायचे. तेवढा आम्हाला घेऊन जायचे. एका दिवशी नसलो तर लगेच आबा पंतून मिळायचे. झाला नाही लागणार जायचं पडलं काय. तर अशा प्रकारे मलाही गायनाची आवड होती आणि त्यांनाही ऐकण्याची. आणि त्यांचं गाणं मी कधी ऐकलं नाही, माझी गाणी त्यांनी खूप ऐकली. बऱ्याच वेळे आमच्या गेट टुगेदरमध्ये सुद्धा खूप ऐकली आहे. तेव्हा मी सांगीतिक संचालक म्हणून एक अभंग सादर करतो आणि माझं थांबवतो. वारकरी संप्रदायामध्ये आम्ही प्रामुख्याने जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हा मूलमंत्र आमचा असतो. राम कृष्ण आणि हरी
पहिल्या याच्यामध्ये रामाचा जन्म, दुसऱ्या द्वापार युगामध्ये कृष्णाचा जन्म आणि तिसरा हरीचा. राम हा सरळ उंच, एक मुठी, एक पत्नी, एक बाणी, गोडापान, त्याचे विरुद्ध कृष्ण. कृष्ण हा काळ, रामाचा जन्म दुपारी 12, कृष्णाचा जन्म रात्री 12. कृष्ण राम सरळ, कृष्ण वाकडा. म्हणायचं उच्चाराचं राम 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 सरळ आणि कृष्ण वाकडाच आहे. त्याचा भाव सुद्धा वाकडच आहे. रामाला आईचं प्रेम मिळालं नाही. 14 वर्षाचा वनवास त्याला भोगावा लागला. वडिलांनी वचन दिल्याप्रमाणे कैकेयीने तो वर मागितला. पहिली बरोबर महिलाला माहिती केव्हा वर मागायचा ते बरोबर त्यांनी थंडीची गाठी वर मागितला आणि भरताला माझ्या गाडीवर बसवावं, रामाला 14 वर्षाचा वनवास द्यावा अशा प्रकारे मागितली. एका मिनिटात राम तयार झाला आणि बरोबर सांगा त्याला आईचं प्रेम मिळालं. कृष्णाला पण आईचं प्रेम मिळालं का? कृष्णाचा जन्म कुठं झाला? तुरुंगात झाला. लगेच तुरुंगात रामाच्या व्यवसायाच्या भीतीनं तुरुंगात लगेच दुसरीकडे रवानी. अशा प्रकारे कृष्णाला प्रेम मिळालं नाही. आणि त्याच्यानंतर हरी, त्याच्यानंतर जन्मात तिसऱ्या जन्मात हा कलियुगात हरी म्हणतो. पंढरपूरच्या पुंडलिकाला भेटायला, आपल्या प्रिय भक्ताला भेटण्यासाठी पुंडलिकाला भेटण्यासाठी आला. परंतु पुंडलिक त्याला आईवडिलांची सेवा करत होता, त्याला वेळ नव्हता. त्याने एक वीट फेकली, तेव्हा त्यावर उभा राहा, माझ्या आईवडिलांची सेवा संग्रहित कर, मग मी तुला भेटेल. 28 युग झाली भेटतोय. 28 युग झाली आईवडिलांची तो सेवा करतो. आईवडिलांची सेवा हेच प्रामुख्याने देवाला तुम्ही नाही करत नाही, परंतु आईवडिलांची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. तर अशा प्रकारे एक आपण साधनामध्ये भक्ती विचार भक्ती शोधसी मानवा रामरी मंदिरी नांदतो देव आपुल्या अंतरी. शोधसी मानवा रामरी मंदिरी मेघ हे दाटली कोकणी अंबरी. मेघ हे दाटली कोकणी अंबरी. सूर्य कसे साजते वासरी. रोम रोमी तुले तीर्थ हे भूरी. तुलसी माता रावडी मंदिरी नांदतो देव आपुल्या अंतरी. तुलसी साई गंधका आसतो पाकळ्या सारणी. वाहते निर्जरी प्रेम संजीवनी. भोवताली साधधारी कुणी. सूर हे धरणी रूप हे ईश्वरी. तुलसी माता रावडी मंदिरी भेटतो देवका पूजनी अर्चनी. पुण्यका लाभते दान धर्म मातुनी. शोधने दिव्यता आपल्या जीवनी. आंधळा खेळशी कुटुंबी. तुलसी माता रावडी मंदिरी नांदतो देव आपल्या अंतरी. तुलसी माता रावडी मंदिरी देहदेवाचे मंदिर. देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. आत आत्मा परमेश्वर. देवाचे मंदिर. देवदेवाचे मंदिर. जशी उसात हो साखर तसा देहात परमेश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा देही
मंदिर देवाचे मंदिर देवाचे मंदिर. वागताना माझी ओळख करून देतो की मी त्यांचा पुतण्या आहे. हे माझे चुलते आहे. आमच्या कुटुंबातील त्यांचे आजोबा आणि माझे पंजोबा एकच, रावसाहेब पवार. आमच्या कुटुंबातील त्या काळात उच्च शिक्षण घेऊन त्याच्यानंतर शिक्षण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची जणू काही यादीच आमच्या पवार कुटुंबामध्ये तयार केली. बऱ्याच जणांची नावं घेता येतील. त्याच्यामध्ये खास करून चुलते RTO पवार व इतर. मी IAS मधून जरी रिटायर झाला असेल कलेक्टर मधून, तरी यांच्या काही आठवणी सांगणं फार गरजेचं आहे. एक आठवण मुद्दाम सांगतो, कारण मी कोल्हापूरला ऍडिशनल कलेक्टर होतो. आबांवर बोलताना आबा तेव्हा रिटायर झाले आणि आबा मला म्हटले की आध्यात्मिक एक विषय झाला की सत्यनारायणची पूजेबाबत काय होते तुझं, तू काय करत असतो. तर आबा म्हणाले की बंद करून टाक सगळी सत्यनारायण पूजा. तुला कुठल्या सत्यनारायण पूजा घातली त्यांनी कधी बोलवलंय का प्रसादाला. मी म्हणाल नाही, पण एक सांगतो की तुम्ही हे मला जे सांगताय ते दुसऱ्या सांगताय रिटायर झाल्यानंतर. ते म्हणजे योग्य वेळेला तुला सांगतो की लवकर तू आध्यात्मिक मध्ये भाग घे. मला फार वेळ झाला, विपश्यना करायला पण वेळ झाला. प्रजापती ब्रह्मकुमारीच्या क्लासला जायला वेळ झाला, पण तू लवकर भाग घे. आणि मी त्यांचं वाक्य ऐकली, त्यांचा तो आदर्श घेतला आणि मी लवकर ज्ञानेश्वरी भागवद्गीता वाचण्यामध्ये पडलो. तो त्यांचा फार मोठा मला त्यांचा याबाबत सहवास लाभला. आमचं सगळंच कुटुंब पवारांचं त्यांचं अत्यंत ऋणी आहे. त्यांचा आदर्श असल्यामुळे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्यांच्या पंजोबापासूनचे जे सगळे आमचे 80-90 कुटुंब आहेत, की आजही दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला एकत्र आठवणमध्ये भेटतात. आणि हा चांगला आदर्श आम्हाला त्यांनी घालून दिला. आम्ही त्यांचे अनेक आदर्श पुढे चालवतोय. तुम्ही सगळे त्यांचे जुने सहकारी सगळे बोलणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीने मला 2 शब्द बोलायला दिले, याबद्दल आपल्या सर्वांचं मी आभारी आहे. तर कुठल्याच अधिकाराच्या बरोबर माझं कधी जमलेलं नाही, हे जमणं पण शक्य नाही. साहेबांच्या बरोबर का जमलं, पवार साहेबांच्या बरोबर का जमलं, त्याचं कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वीकारलेली एक पुरोगामी भूमिका ही आहे. आपण सगळे जगतो आहोत, पण जगण्याचा एक वेगळा मार्ग स्वीकारला पाहिजे. कुठल्या मार्गाने जगायचे, कुठल्या मार्गाने जगायचे हे बहुजन समाजात सांगणारी माणसं फार कमी आहेत. आजपर सारख्या ठिकाणी, या ठिकाणी हैबत बाबाने दिंडी सुरू केली, अशा गावामध्ये जन्मायचं, पुन्हा त्या गावाला एक ॲग्रिकल्चरचं महत्त्व असणाऱ्या गावामध्ये जन्मलेला मराठा समाजातला हा माणूस इलेक्ट्रिक खात्यात इंजिनियर होतो आणि आपल्या मनामध्ये वाटतं का ना की हा समाज बदलला पाहिजे. आपल्या डोक्यावरती आपण पुन्हा पुन्हाचं ओझं वाहतोय, काय काय वाहतोय हे पवार साहेबांना कळालं, त्याने आम्हाला सांगितलं. हे टाकायचं आहे, हे धाडस कोणी सांगत करत नाही. जे बरोबर आहे ते घ्या, जे टाकायचे ते टाकून द्या. हे एक इंजिनियर सांगतो, मराठा समाजातला इंजिनियर सांगतो, शेतकरी कुटुंबातला इंजिनियर सांगतो. आणि ते टाकण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, त्याच्या उर्वरित आयुष्यात सातत्याने प्रयत्न केले. तुम्ही कशाला जखडलेलं आहे, त्या जखडण्याचं कारण काय त्याचं काम पवार साहेबांनी केलं. शिकल्या सवरलेल्या पिढीने करायची गरज आहे, पवार साहेबांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. आपण कुठल्या तरी एका वेगळ्याच बाह्याने बांधलेलं आहोत आणि हे बांधणं चुकीचं आहे. मला ज्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं की पाडवा साजरा करायचा आहे,
मी म्हणलं पवारसाहेब कसा साजरा करायचा आहे? तर पवारसाहेब म्हणाले आपल्या घरावरती भगवे झेंडे लावू म्हणजे आपण तो जो झेंडा आहे तो तांब्या बिंब्या काय आहे तो आपण काढून नवीन वाट चालू करू. आणि एक वर्ष असं होतं की महाराष्ट्रात सगळीकडे गुढीपाडवासून करायचं काम पवारसाहेबांनी आणि आमचे जे सगळी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळीने केलेलं आहे. त्याच्यामुळं पवारसाहेब आमच्या स्मरणात राहतात. ते पुरोगामी समाज बदलाय निघालेला एक अधिकारी सहसा अशा काही गोष्टी करत नसतात कारण त्या नोकरीला भीत असतात. परंतु खेडेकर साहेब असतील किंवा पवार साहेब असतील ही अधिकारी बहुजन समाजातून मराठा समाजातून पुढे आले आणि त्यांनी काही दिशा बदलली. मला असं वाटतं की त्यांच्या मार्गाने त्यांच्या दिशेनं जाणं हेच खरी पवारसाहेबाला असतात म्हणजे माझ्या संस्थेच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं मी ज्या चळवळीत काम करतो त्या चळवळीच्या वतीनं मी पवारसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाटून सांगतो. अध्यक्ष अध्यक्ष अजिंक्य मध्ये एक त्याचा दुजाळ होतो आहे. अकस्मात तोही पुढे येत आहे. या वचनाप्रमाणे आपण आज आपल्या पवारसाहेब निघून गेलेले आहे तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आपलं आयुष्य कार्यक्रम करत आहोत. तसंच पुढं जायचं आहे हा संदेश आपण पुढं जाणार आहे. पवारसाहेबांनी निवृत्त अभियंता संघटनेला जे काय दिलेलं आहे ते शब्दात काही सांगता येणार नाही. जसा हा त्यांच्या कुटुंबाचा आधारवड दिलेला आहे तसाच निवृत्त अभियंता संघटनेचा आधार दिला असं म्हटलं तरी काही गैर राहत नाही. त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो. माझे मित्र आमचे इंजिनियर जे सध्या आजारी आहेत त्यांनी त्यांचं एक मनोगत केलेलं आहे ते 2 मिनिटात मी वाचून दाखवतो. अशोक दरेकर म्हणून अभियंता आहे. त्यांचा काय घडल्यामुळं ते येऊ शकलेले नाही ते त्याचं मनोगत दिलं आहे ते मी वाचतो. 11-12 रोजी अचानक हे लोक सोडून आपण गेला. या दुःखद बातमीवर विश्वास ठेवणे थोडे विक्रीचे झाले पण दुर्दैवाने ही बातमी खरी ठरली. युवराजाप्रमाणे वागणे असणारे आपले व्यक्तिमत्व जाणे हा मंडळाचा धक्का होता. इतरांप्रमाणे हे मंडळ आपणही सहभागी होता आहे निश्चित. प्रत्येक गोष्टीत आपली तळमळ आम्ही पाहत होतो. वार्षिक बैठक असो, अभियंता दिन असो, सभापती असो, संयुक्त संमेलने असो, आपण घरचाच कार्यक्रम असल्याप्रमाणे सहभागी होत होता. आपली शिस्त आणि काटेकोरपणाही असायचा. जिल्ह्याबाहेर 2 जिल्ह्यात मंडळे स्थापन करणे आपण सहभागी होता. आपण अतिशय काळ यशस्वीपणे हाताळलं. सदस्यांना सामावून घेणे, वैयक्तिक चौकशी करणे, फोनद्वारे संबंध प्रस्तावित करणे यामुळे मंडळ कुटुंब घटक गेले. स्वतःच्या प्रकृतीचीही आपण काळजी घेत होता. इगतपुरीमधील ध्यानधारणा, माउंट आबूची शिबिरे, ब्रह्मकुमारी आश्रमातील कार्यक्रम, योगा इत्यादीमध्ये आपला जीवितकाळ होता व इतरांनाही त्यासाठी आपण आग्रह करीत होता. सदस्यांच्या कामगिरीविषयी आपण सजग होतो. माझ्या पुस्तकात अहमदनगर साहित्य संमेलनात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाला. त्यावेळी वार्षिक सभेमध्ये सत्कार केला. शिवाय 3 जिल्हे साहित्य संमेलनातही सत्कार केला. मंडळात हा माझा पहिला सत्कार होता. 6 महिन्यानंतर आपला अध्यक्षीय कार्यभार संपला आणि नवीन कार्यकारिणी आल्या सचिव पदासाठी आपण माझे नाव सुचवले. नंतर सलग 4 वर्ष मी हे पद सांभाळले. संयुक्त संमेलनातील माझ्या गाण्यास ₹500 व वन्स मोर देऊन आपण कसे प्रोत्साहित करता हे दिसून आले. त्यानंतरही बऱ्याच वेळा अध्यक्षपदासाठी आग्रह केला पण माझ्या व्यापारामुळे मी त्यास नकार दिला. कार्यकारिणी बैठकीत चहाची पद्धत होती. आपण वेळ नियमाविरुद्ध वाटले तर मन आपण स्वतःच्या खेळातून ₹350 काढून दिले. शिस्त आणि नियम पाळून इतरांनाही अप्रत्यक्ष धडा दिला. आपण आपली मते ठामपणे मांडत होता. आजूबाजूचे भाग सदस्याशी जवळी आणि दूरदृष्टीने आपण कार्यरत होता. मंडळाचा थोडाफार आर्थिक भारही आपण कमी करत होता. हळूहळू ज्येष्ठ सदस्य कमी होत जाणार पण या मंडळामुळे सदस्य नव्हे तर त्यांच्या
विरंगुळा व्यासपीठ मिळाले, अन्यथा घरात बसून बे करावे लागले असते. भार्यांनी धुणी भांडी फिरत बसावे लागले असते तर जिल्हे अनोळखी राहिले असते. एवढ्यासाठी हा जगन्नाथाचा रथ अखंडपणे चालू ठेवण्यासाठी योगदान देणे आपले कर्तव्य आहे. माझी भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. आणि माझा संबंध केनोखाली पहिला आला. कारण पवारसाहेबांची सासरवाडी सांगलीची भोसले पाटील आपले गणबाग सांगली, तर त्यांचे मेहुणे विडी भोसले पाटील आणि मी UVPAT इंजिनिअरिंग कॉलेजवर लेक्चरर होतो. त्यावेळेला ते साताऱ्या साहेबांच्या घरी आले होते. मला फोन झाला की तुम्ही कुठे आहे? म्हटलं आहे. मग मला बोलवलं त्यांनी. साहेबांनी त्यावेळेला माझी पहिली ओळख झाली. आणि विशेष म्हणजे साहेबांनी जेवल्याशिवाय तोडलं नाही मला. जेवणाचं टायमिंग झालं होतं. त्याच्यानंतर मला म्हणजे सांगली मी अकॅडमीला सोडली. सांगलीला 10 वर्ष काढली मी इंजिनिअरिंग कॉलेज शिक्षण आणि कॉलेजवर लेक्चरर. त्याच्यानंतर साहेबांनी वेळोवेळी व्यवसायात सुद्धा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंगच्या मलाच नाही परंतु सातारा भागातील जवळजवळ सर्वांना मोलाचं मार्गदर्शन आणि साथ दिली. त्यामुळं आपल्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या त्यांची फार मोलाची मदत झाली आहे. त्यांचा सांगायचा एक किस्सा आवडून सांगतो की कामजाईनगरला एक 5-6 घरं झाली. म्हणजे गाळगोर मिस्त्री बाळासाहेब नलवडे जे अजिंक्य सरकारी मुद्रणालयाचे मॅनेजर होते. तर 5-6 घरं बोलतात की पुढं लागून झाली. ते बाळासाहेब मला म्हणले एवढ्याला मला कनेक्शनला लाईट नाही तिथं. मग तुम्ही जरा पवारसाहेबांना बोलता. मी म्हटलं बोलतो. मी गेलो साहेबांच्याकडं आणि असं म्हणलं की या लोकांना काही खर्च परवडणार नाही एवढा. कारण लक्ष्मी स्टील कामजाईनगरच्या बरोबर समोर एक तिथं ट्रान्सफॉर्मर डीपी होतं. त्यामुळं एवढ्याला आपण लाईट नेलं ते त्यांना शक्य नव्हतं घरगुती. मग साहेबांनी सांगितलं असं करा, तिथे एक विहीर असेल तर त्याचं कनेक्शन दाखवा. मग त्याने विहिरीला अर्ज करायला लावला आणि ते काम मीच करून दिलं. लक्ष्मी स्टीलपासून ST लाईन नेली, ट्रान्सफॉर्मर केला आणि सगळ्यांना जे कामजाईनगर आता एवढं डेव्हलप झालं ते पहिला प्रकाश पवार साहेबांनी पाडला तिथं. त्यामुळे साहेबांचं सामाजिक योगदान, सामाजिक भान हे असा इंजिनियर होता की फार म्हणजे आपल्याला त्याचा अभिमान आहे, आदर आहे. त्यांच्या विविध सामाजिक संघटनेत सुद्धा रिटायरमेंटनंतर सुद्धा ती गप्प बसलेले होते. निवृत्त अभियंता संघटना असेल, तुमच्या मराठा सेवा संघ असेल किंवा शेवटपर्यंत त्यांचं विपक्षण म्हणा हे म्हणा वेळोवेळी आम्हाला म्हणायचे ते कसं चाललंय मार्गदर्शन करायचे. अशा या अजून एक सांगतो की आमचा राजू गुजरने पांढरेकर साहेबांना म्हणायचं किती अधिकारी झाले आहेत पण एकच साहेब पवार साहेब आबा साहेब असं आमच्या एवढं साहेबांचं सगळ्यांच्यावरच प्रेम आणि हे असल्यामुळं सगळ्यांची त्यांच्याशी अटॅचमेंट होती. अशा या आबासाहेबांना पवार साहेबांना मी सातारा जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. साहेबांच्या स्मृतींना मी वंदन करतो. ही व्यक्ती आपल्यातून निघून गेली असं अजिबात वाटत नाही. त्यांचे थोडक्यामध्ये 2 मिनिटामध्ये 4-5 अनुभव मी सांगणार. कोणताही मोठेपणा नाही, गर्व नाही शिक्षणाचा. त्या काळामध्ये प्रस्थापित वर्ग इतर वर्गांना शिक्षणासाठी वंचित ठेवत होता, शिक्षण घेऊन देत नव्हता. त्या काळामध्ये हे BE झालेले, BE झालेली व्यक्ती इलेक्ट्रिक इंजिनियर आम्हाला आश्चर्य वाटायचं की 60-62च्या काळामध्ये एवढं शिक्षण होऊ शकतं का मराठीच्या एखाद्या मुलाचं. पवार साहेबांनी जाती धर्मापलीकडे कार्य केलेलं आहे.
ते कोणती जात मानत नव्हते, कोणते धर्म मानत नव्हते. मराठा सेवा संघाचे जेव्हा त्यांनी हातामध्ये ध्वज घेतला तेव्हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये तरुणांना जागृत केलं. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तालुक्यामध्ये संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि साताऱ्यामधील इतर संघटनांना सुद्धा ते प्रेरक बनले. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, RPI चळवळ, मुस्लिमांच्या चळवळी त्यांना हाताची घेऊन 19 फेब्रुवारी या दिवशी 30 वर्षापूर्वी साताऱ्यामध्ये पार्थ कोळतेकर सर, सुरेश पाटील आणि मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते यांनी शिवजयंतीची मिरवणूक काढायचं ठरवलं आणि पोय नाक्यावरून ही मिरवणूक निघणार होती. मिरवणुकीला माणसं येतील का नाही शंका होती. कोळते सरांनी सगळे मुस्लिम पलटण आणली आणि मुस्लिमांच्या हातात झेंडा दिला आणि मोठी मिरवणूक निघाली. ती पहिली मिरवणूक शहरातली 19 फेब्रुवारीची. त्यापूर्वी मुहूर्तावर म्हणजे तिथीवर शिवजयंती साजरी करण्याची पद्धत होती, परंतु ती मोडून तारखेवर शासनाच्या निर्णयानुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय अध्यक्षपदावरून आदरणीय पवार साहेबांनी घेतला. आम्ही महाराष्ट्रावर हिंडलो, यवतमाळला गेलो, सिंदखेड राजाला तर दरवर्षी जात होतो, विजापूरला गेलो, बीडला गेलो. त्यांनी त्यांचा अधिकार पदाचा टेंबा कधी मिरवला नाही. मांडी घालून काय असेल ते खायचे. एक तर प्रथम तुम्हाला सांगतो, यवतमाळला आम्ही गेलेलो होतो, नलावडेसरी काय आणि परत येण्याच्या दृष्टिकोनातून काही सोय नव्हती. तेव्हा रेल्वेने जायचं ठरवलं. आम्ही अमरावतीला आलो आणि अमरावतीला ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. आमच्या आधी पवार साहेब घुसले. आम्हाला चिंता वाटायला लागली, एवढी प्रचंड भीड होती. एक बायपास झालेला माणूस या गर्दीमध्ये घुसलाय. आम्ही दामादूम झालो, पण ते हळूच जाऊन कुठेतरी कोपऱ्यात उभे राहिले आणि संपूर्ण अमरावतीपासून पुण्यापर्यंत प्रवास उभा राहून केला. एवढी चिंता, एवढी कसोटी असणारा माणूस, असेल तसं राहणारा माणूस, लहान मुलांना सुद्धा आपला मित्र बनवणारा माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांच्या संघटन कौशल्याला खरं म्हणजे सलाम केला पाहिजे की जबरदस्त ताकद. माझा त्यांचा फार जवळचा संबंध आहे, पण सांगायला वेळ नाही. अनेक व्यक्ती बोलणार आहे, तेव्हा तुमच्या विचारावर मी अतिक्रमण करणार नाही, पण माझी एकच भावना तुम्हाला सांगतो की ती पवार साहेबांची भावना होती. दीन दुबळ्यांना जवळ करा. जे या विश्वामध्ये गरीब आहेत, राज्य राहू द्या, देश राहू द्या, विश्वामध्ये अशी त्यांची संकल्पना होती. दीन दुबळ्यांना जवळ करा, तिथं तुम्हाला परमेश्वर सापडणार आहे. ही भूमिका त्यांची होती आणि ही भूमिका आपण पुढे नेली तर खरंच त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली असं होईल. पवार साहेबांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. डिजिवडिलांचे जावई म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. अतिशय सुंदर जोडी, सांगलीच्या घराची एक आदर्श जोडी म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहिलो. आत्याचे यजमान असले तरी ते आमच्या मागं कधी झाले आम्हाला कधीच कळालं नाही. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा स्पर्श होता. आणि त्यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अपयशाने खचून न जाता यशाला गवसणी कशी घालावी हे त्यांनी मला लहानपणी शिकवलं. की कुठल्याही यशानं हे भारावून जायचं नाही, पण अपयश आलं तर खचून जाऊ नका. आणि त्यावेळी त्यांनी मला सुशीलकुमार शिंदेचं उदाहरण दिलं आणि ते म्हणाले, एक मुख्यमंत्री होऊ शकतो तर तुम्ही एखाद्या अपयशाला खचू नका, त्यापेक्षा हे निर्माण घे आणि काहीतरी मोठं होऊन दाखव. आणि मला खरोखरच ह्याचा अभिमान वाटतो की माझंही लग्न झाले की सुरुवातीला मुंबईला होते, पण सातारमध्ये येऊन मी मामांना काहीतरी करून दाखवलं आणि त्याचा माझ्या मामांना खूप खूप अभिमान होता. एखाद्याचा दुर्गुण कसा आहे याच्याकडे लक्ष न देता त्याच्या चांगल्या गुणांची वाबा करा, नकारात्मक सोडा आणि सकारात्मक तर घ्या. हा मामांचा संदेश नेहमी असायचा. आणि मामांची नेहमी आधुनिकतेला जोड असली
तरी आपली जी संस्कृती आहे ती सांभाळा ही शिकवण मामाने आम्हाला दिली. आणि मामांनी अगदी तुम्हाला करून सांगते की तुम्ही दिलेली शिकवण आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवू आणि पूर्ण सांगली कुटुंब आणि शिगाव कुटुंबाकडून आणि समस्त साताऱ्याच्या लोकांकडून मी मामांना आदरांजली देते. धन्यवाद. सांगितलं पण आवडते त्यांचा माझा परिचय आणि एकदा मंडळामध्ये एवढा करून त्यांच्याकडे की म्हणजे खूप त्यांचं माझं माझं प्रेम त्याच्यापेक्षा मोठ 10 वर्षांनी मोठ हे म्हणायचे दादासाहेब तुमच्या लोकांनी होतं तर माझ्या माझं येणार मी चला वाटत तुम्ही या म्हणून मी माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आठवण सांगायची म्हणजे माझा सहस्र चक्रवर्षात सोहळा झाला याला त्यांना कळलं नाही तर नंतर कळल्यानंतर ते इथून गाडी करून पुण्याला आले आणि मला सत्कार केला कसं नाही त्यांना जेव्हा अस्वस्थ व्हायचं म्हणायचं की प्रार्थना आहे ते तुम्ही मनाने ऐकू पुण्यामध्ये म्हणायची प्रार्थना ते इथं ते म्हणायचे मला वामनराव पेठ भेटल्याचं नाव ते असं संबंध त्यांना चांगला होता. सर्व कार्यामध्ये बोलायचं सगळ्या कार्याला त्यांच्या जायचं प्रेमाला मला त्याच्या आर्थिक मला काही माहीत नाही कारण ते इरिगेशन जे होते आणखी सार्वजनिक बांधकाम त्यामुळे त्याचा प्रश्न नाही. फक्त अभियंता मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर त्यांनी जे प्रेम केलं ते मी कधी धन्यवाद. आळंदी ते पंढरपूर वारीचे जनक गुरुवर्य हेमंतबाबा पवारांची जन्मभूमी असलेलं आरफळ हे गाव आणि याच आरफळच्या पवित्र भूमीमध्ये जन्मलेले आरफळचे सुपुत्र आदरणीय कैलासवासी युवराज रामचंद्र पवार आबासाहेब त्यांचं नाव हे नेमकं माझ्या उंची नाही तरी सुद्धा मी आबा म्हणूनच यानंतर आपल्याला नाव घेऊन संबोधित करेन. पावनती भूमी पवित्र ते कुळ तेथे जन्मते हरीचे दास अशा या हैबतबाबांच्या पवित्र भूमीमध्ये आणि एका पवित्र कुळामध्ये जन्मलेले आबा की ज्यांचे वडील एक स्वातंत्र्य सेनानी त्याचप्रमाणे आरफळ गावचे प्रथम सरपंच हेही त्यांनी घोषवलं आणि अशा आमच्या दादांचे हे चिरंजीव आरफळ गावामध्ये शिक्षणाचा अभाव असताना सुद्धा अशा काळामध्ये आबा गावचे पहिले इंजिनियर झाले आणि गावामध्ये इंजिनियर म्हणून ज्यावेळी आबा आले त्यावेळी आरफळ गावाला अतिशय अभिमान वाटला, अभिमान झाला की आमच्या गावातला एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आज इंजिनियर म्हणून या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यांनी इलेक्ट्रिकची पदवी मिळवल्यानंतर त्या काळामध्ये इंजिनियर किंवा डॉक्टर झाले की नोकऱ्या ताबडतोब मिळत असत. आबांना ताबडतोब इलेक्ट्रिक बोर्डामध्ये नोकरी मिळाली आणि आबा इंजिनियर म्हणून रुजू झाले. महाराष्ट्राच्या जवळजवळ बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आबांनी नोकरी केली. नोकरीच्या निमित्तानं जवळजवळ निम्मा महाराष्ट्र आबा फिरले. नगरला होते, बाबळगाव, नगर, नाशिक, त्याच्यानंतर बारामती आणि अगदी रिटायरमेंटचे 2-3 वर्ष राहिलेले असताना आबांनी पवार साहेबांचा त्यावेळेला काळ चालू होता. पवार साहेब मला वाटतं मुख्यमंत्री होते आणि आबा नुकतेच बारामतीला होते. आबांनी पवार साहेबांना विनंती केली की साहेब मला माझ्या भागामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये जाऊ द्या. मी माझ्या भागात गेलो, जिल्ह्यात गेलो तर मला माझ्या लोकांची कामं करता येतील. माझी विनंती राहील तुम्हाला की मला माझ्या जिल्ह्यामध्ये बदली द्यावी. आणि पवार साहेबांनी ती विनंती ऐकली आणि आम्हाला सातारा जिल्ह्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या ठिकाणी पदोन्नती दिली आणि आम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये रुजू झाले. आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याच्या इलेक्ट्रिक बोर्डाचा कार्यभार जो म्हणतो आपण की खऱ्या अर्थानं अतिशय सुरळीतपणे सुरू झाला. आबांनी
वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. शेतकऱ्यासाठी ज्या काही योजना होत्या त्या योजना आबांच्या काळात शेतकऱ्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या. अगदी त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपली सेवानिवृत्त जी अभियंता मंडळी आहेत ते आमच्या गावाला येऊन गेलेले आहेत, बरेच वेळा आलेले आहेत. आम्ही त्यांना आमचं गावही दाखवलं होतं आणि त्यावेळी जो काय कायापालट झाला इलेक्ट्रिक बोर्डाच्या निमित्तानं, म्हणजे जवळजवळ आमच्या गावात वीज शक्यतो कधी जात नाही आपण, आणि गेली तरी एक तासभर किंवा तास जाते आणि ताबडतोब वीज परत चालू होते. त्याचं एकमेव कारण फक्त आबा आहे. आबांनी जवळजवळ आरपळ गावच्या आजूबाजूला म्हणजे परिसरामध्ये किंवा आरपळचा जो पंचक्रोशीचा भाग आहे आमचा, लिंब, वडू, नारळे, आरपळ, गोवे ही जी गावं आहेत त्या गावाच्या अवतीभोवती जवळजवळ 1000 ते 1200 डीपी बसवलेले. त्यामुळे त्या विभागातली लाईट शक्यतो अतिशय कमी प्रमाणात जाते. तर असे निस्वार्थी आणि निधर्मी काम करणारे आबा आज आपल्यात नाही. आज त्यांच्या 13व्याच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या आरपळ ग्रामस्थांच्या वतीनं, पवार कुटुंबियांच्या वतीनं आणि आरपळमध्ये असणाऱ्या सर्व संस्थांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आबांच्या कार्याबद्दल आणखी एक आठवण सांगायची की नोकरी करत असताना आपले कोण नातेवाईक एखाद्या गावात असतील किंवा त्यांनी आपल्याकडे जर समजा एखादी मागणी केली, एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी कोडोली ग्रामपंचायतीला ग्रामसेवक म्हणून काम करत असताना कोडोलीतल्या सर्व माणसांनी मला सांगितले की पवार साहेब, तुमच्या गावचे साहेब आहेत आता जिल्ह्याचे अधिकारी, आपल्याला जाणाय मिळायच्या डोंगरावरती लाईट घ्यायची, काय करावं लागेल. मी ग्रामपंचायतीचं सर्व शिष्टमंडळ घेतलं आणि आम्हाला जाऊन कृष्णानगरला आम्ही भेटल्यानंतर आम्हाला सांगितलं की असं कोडोलीचं शिष्टमंडळ आले, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ आहेत मोठे मोठे, तर काय करता येईल तेवढं बघा अशी आमची विनंती आहे तुम्हाला. ते म्हटले ठीक आहे, मी यशवंत जवळ सांगतो तुम्हाला काय करावं लागेल. आणि मला दुसऱ्या दिवशी आवाज करून घेतलं आणि मला म्हटले साधारण किती पोल लागतील, तर 50 ते 60 पोल लागतील. म्हणजे कोडोलीच्या जिथं आपण जातो कमानीला जाण्याला गेलेल्या मंडळींना माहीत असेल, त्या कमानीपासून लाईट द्यावी लागणार होती डोंगरामध्ये साधारण 40 पूल तर नक्की बसला होता. मग मी सांगितले की असंच आहे. म्हणजे एवढं मोठं काम होणार ते कसं काय करावं, म्हणजे करता येईल, 40-50 पोल एकदम देता येत नाहीत ना. मग त्यांनीच मला सुचवलं, तू असं कर, ग्रामपंचायतीमार्फत एक प्रस्ताव पाठव की 10-10 पोलचं 15-15 पोलचं प्रस्ताव वेगळे वेगळे कर टप्प्याटप्प्यात, आणि असे प्रस्ताव पहिल्या आठवड्यात एक पाठवा, दुसऱ्या 15 दिवसांनी एक पाठवा, पुन्हा 15 दिवसांनी एक पाठवा, असे 3-4 प्रस्ताव पाठवून आज तुम्ही जर बघितलं तर घरातून बाहेर आल्यानंतर जाणावेळाच्या डोंगराकडे बघितलं तर पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत लाईट आहे आणि ती सर्व पुण्य आबांची आहे. हे सर्व होत असताना कोडोली गाव अद्यापही आबांना विसरलेलं नाही. ज्यावेळी कोडोली गावचा एखादा कुठला सामाजिक कार्यक्रमाचा किंवा त्यांचा कोडोली भूषण पुरस्कार असतो बघा, दर 15 वर्षाला देतात, त्या पुरस्काराच्या निमित्तानं किंवा त्या पुरस्काराच्या वेळी 100% आबांची आठवण काढली जाते की त्यांच्या ग्रामदैवताचं एवढं मोठं काम आबांनी केलंय. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने की आपण पदावर असताना एखादं केलेलं काम आणि त्या कामाची पावती की आपल्यानंतरही वर्षानुवर्ष जर त्याची आठवण निघत असेल तर यापेक्षा मोठं कुठलंही काम नाही. तर आबा जसे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं, आबा तसेच एक आदर्श पिता होते, आदर्श नागरिक होते आणि एक आदर्श माणूस म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं घालवलेलं आहे. आम्हाला मी आमच्या आरपळ गावच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, आरपळ मधल्या सर्व संस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि मला या ठिकाणी सहयोगाने बोलण्याची संधी दिली त्यांचे आभार. ओम शांती. श्री पवार साहेब हे श्री पवार साहेबांचा माझा संबंध मी महाराष्ट्र स्कूटरमध्ये असताना 2-3 वेळा आला. मी त्यांच्या ऑफिसमध्ये आमच्या फॅक्टरीच्या ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर संबंधित त्यांना 2 वेळा भेटलो. त्यांनी विशेष सहकार्य देऊन आम्हाला ताबडतोब जे काय मागणी होती ती त्यांनी तात्काळ निर्माण केली. आणि दुसरं, त्यांनी MIDCतील सर्व जे काय लहान मोठे कारखाने होते त्यांच्या ज्या काही विद्युत
बाबतीत तक्रारी होत्या त्या त्यांनी व्यवस्थितपणे निर्माण केले. दुसरी गोष्ट रिगार्डिंग कुंभार कॉलनीमध्ये ते आम्हाला नेहमी सकाळी भेटत, अभिवादन करत आणि सामाजिक परिस्थितीविषयी त्यांची एकंदरीत जी काय एकंदरीत भावना होती ती त्यांनी व्यवस्थित केली. त्यांची दोन्ही मुलं, एक मुलगा शैक्षणिक क्षेत्रात व्यवस्थित काम करत आहे आणि दुसरा तो इलेक्ट्रिकलमध्येच काम करत आहे. पण हे सर्व करत असताना त्यांना कधीही आपल्या पदाचा अभिमान नव्हता आणि त्यांना मी कुपर कॉलनीतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहे. पवारसाहेब उर्फ आवासाहेब हे आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनं मोठे आहे. त्याबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारी विद्युत मंडळाने आताची विद्युत कंपनी यातील कर्मचाऱ्यांचा सर्वच म्हणजे अभियंते असतील, अधिकारी असतील, त्यांचा सहवास लाभलेले, त्यांच्या हाताखाली काम केलेले आहे. आज कर्मचारी आहे, अभियंते आहे, विविध पदं भूषित आहे. पण साहेबांचा एक काम करण्याची पद्धत वेगळी होती, किंवा दरारा खात्यामध्ये दरारा असणे स्वतःचा, त्या पद्धतीने काम केलं साहेबांनी आणि शेवटपर्यंत तो एक नाम, आदर आणि दरारा साहेबांनी कायम ठेवला. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे कसं साहेबांचे कौटुंबिक संबंध अतिशय चांगले आमच्या घराशी होते. नरेंद्र असतील, नाना असतील, विठूदादा असतील, या सगळ्यांचे आणि ऋणानिधी विशेष म्हणजे वैचारिक एक वारसा सुद्धा साहेबांनी ऋणानिधीताईंच्या वतीनं तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा या कुटुंबाला त्या दुःखाला सामोरं जात असताना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण विद्युत मंडळ कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि सर्व संघटनेच्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. आबाजी आणि नरवणे साहेबांची ओळख अशी झाली. एक गुरुवार पेठेतलं पूर्वी पाहत म्हणजे मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये आवाजच्या बरोबर आणि नरवणे साहेबांच्या बरोबर आम्ही प्रवचन केलं. भजनाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो. ते आदर्श कुटुंब प्रमुख होतेच, दानशूर होतेच आणि महत्त्वाचं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती हे जे काही अभंग आहे हे तंतोतंत आव्हानाला आहे. त्यांच्या भावी पिढीमध्ये सुद्धा अशी परंपरा चालू करावी. आणि आपण नेहमी पुंडलिक महाराज लोकांना नेहमी प्रश्न विचारायचं की रामकृष्ण हरीचा अर्थ आम्हाला समजून सांग. मग पुंडलिक महाराज लोक म्हणायचे, तेव्हा नरवणे साहेब साक्षीदार आहे, राम म्हणजे त्यांनी आनंदाचा सागर सांगितला, कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक सर्वांना खिचून घेणार म्हणजे ढोचुका, आणि हरी म्हणजे तुमच्या संसारातले आणि भक्ती मार्गातले अडथळे दूर करणारा हरी. म्हणून रामकृष्ण हरी आमच्यापेक्षा आज आहे वाढी, रामकृष्ण हरी आमच्या दौलतच आहे वाढी, रामकृष्ण हरी तुमच्यासाठी काही पण आमच्या चांगल्यासाठी, आणि रामकृष्ण हरी तिथं कमी तिथं आम्ही असं आव्हान नेहमी बोलत होते. तेव्हा नरवणे साहेबांनी साक्षीदार आहेत. त्यांच्या आत्म्याची शांती सध्या लागो की मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. आभार व्यक्त करण्यासाठी आबासाहेबांचे कनिष्ठ चिरंजीव आणि लोकराज्य शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय नरेंद्र पवार सर या ठिकाणी मी नरेंद्र बाबूंना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करावे. 13 दिवस झाले आबासाहेबांना जाऊन. या 13 दिवसात पुढचे काय असतात हे आम्ही अनुभवतो आहोत. आपण सर्वांनी वेळोवेळी येऊन आमचं सांत्वन केलं. सर्व नातेवाईक, आबांचे सगळे मित्रमंडळी, जुनी सहकारी, MSCB त्यांचे सर्व सहकारी, मराठा सेवा संघातील सहकारी, निवृत्त अभियंता मंडळातील सहकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सहकारी, कृतीशील निवृत्त कर्मचारी संघटनेचे, विविध पुरोगामी संघटनातले पदाधिकारी सर्वजण या 13 दिवसात येऊन गेले, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. खरं तर सृष्टीचे नियम तिच्या पद्धतीनं पुढे जात असतात. जुने राहणार, नवीन येणार. पण हा अनुभव
फारच म्हणजे वाईट पद्धतीनं आम्ही सामोरं जात आहोत. रिले खेळासारखं आपलं आयुष्य असतंय. मागच्या खेळाडूंनी पुढच्या खेळाडूकडे निशाण द्यायचं. आबांनी त्यांच्या विचाराचं निशाण आमच्या हातात देऊन गेले. त्यांनी जो विचारांचा वारसा आम्हाला दिला ते निशाण घेऊन आम्ही आमची पुढची वाटचाल निश्चित करू आणि आमच्या पुढील पिढीस आम्ही तेच विचार देऊ. आपण सर्व या ठिकाणी आलात, सर्वांना मी मनापासून